नमस्कार, SMR न्यूज मधून हृदयद्रावक बातमी। तब्बल 10 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर पुणेच्या खेड तालुक्यातील पाडू गावाच्या अश्विनी केदारी यांची प्राणज्योत मावळली। खाकी वर्दीचे स्वप्न अधुरे राहिले। 2023 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये अव्वल आलेल्या अश्विनीला पोलीस उपनिरीक्षक व्हायचे स्वप्न होते। 29 ऑगस्टच्या पहाटे घरातील गीझर मधून सांडलेल्या उकळत्या पाण्यात पडून ती गंभीर जखमी झाली। 10 दिवसाच्या संघर्षानंतर तिचा लढा संपला। दुर्गम गावातून शिक्षण घेऊन स्वप्न साकार करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेली अश्विनीच्या जाण्याने कुटुंब, गाव आणि खेड तालुक्यावर शोककळा। तिच्या मेहनतीने गाव, शाळा आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले, पण नियतीला वेगळीच मंजूर। अश्विनीच्या आठवणी कायम प्रेरणादायी राहतील। नाही, गणपतीच्या दुसऱ्या दिवशी अगदी गरम पाण्याचा तिने ड्रम 50 लिटरचा भरून ठेवला, काहीतरी 11:30 दरम्यान, आणि बटन चालू केल्यानंतर ती अभ्यास करायला गेली। पुढच्या परीक्षेला द्यायच्या होत्या आणि अभ्यास करून ती त्याला साधारणपणे नकळत त्याला झोप लागत झाली। चुकून जागा आल्यानंतर त्यांचे बटन पाणी जास्त तापल्यामुळे ती वाफ निघायला आली पाणी, त्यांचे पाणी बंद केले, ते बटन बंद केलं। परंतु ड्रम खोलताना एकदम मग खोलून एकदम मग बाथरूममध्ये होता गेली, तो ड्रम डायरेक्ट तिच्या अंगावरती झाला आणि ती पाण्याच्या थारोळ्यामध्ये पडली। तिला पळता येईनी, इकडे सर तिकडे सर, संपूर्ण हात आणि पाय पाटण्याची बाजू, फक्त तोंडाचा चेहरा फक्त राहिला शाबूत, थोडीफार छाती। तेवढंच आमचा मुलगा आकाश मोठ्याने त्याला आवाज आल्यामुळे तो पटकन घरामध्ये गेला आणि त्यांनी तिला अशी उचलून बाहेर काढली। तोपर्यंत तिचं सगळं कातडी खाली अशा सर्व वाटांतून हातातून सगळे जळमटत चालली होती। गाय पोराने लगेच दवाखान्याला घेऊन गेली। तिथनं पुढे डॉक्टरांचं चालूच उपचार। अधिक अपडेटसाठी SMR न्यूजशी जोडले राहा। धन्यवाद।